मित्रांनो, समोरच बघताय कर्जत काशेलीचा किस्मत, ज्या नंदीने संपूर्ण महाराष्ट्रभर नाव केलं. खूप आदत वयापासून जो वासरू घेऊन त्याला घडवलं आणि आज कुठं ना कुठेतरी एक चांगल्या नावारूपाला आला. एक टॉप मध्ये चांगले चांगले शर्यती करतात. मधल्या कालामध्ये कुठेतरी किस्मत बॅकफुटला होता, पण पुन्हा एकदा त्याच जोशाने त्याच जोमाने आपल्याला मैदानामध्ये चांगले चांगले गुलाल घेताना बघते. चला दादाशी बोलूया. दादा नमस्कार. नमस्कार. दादा नाव सांगा ना आपलं. माझं नाव रोशन हरिचंद्र गायकवाड. दादा आपली गाडी कोणाच्या नावाने पळतं? गाडी आमच्या भाऊच्या नावाने पळते. ज्या हनुमान प्रसन्न आशीर्वाद एंटरप्राइजेस प्रभाकर गणपत दिसले कशाल. दादा आज एक चांगली प्रेक्षणीय बिंजोर झाली, चांगली शर्यत झाली. थोडक्यात सांगा ना कशी काय जमली? सर्वप्रथम मी तुमच्या युट्यूबरांचे आभार मानतो की आज तुमच्यामुळेच आमचे बैल आमचे नंदी कुठेतरी उजेडात येतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या शरद क्षेत्रामुळे शरद क्षेत्राबद्दल सांगाल थोडंसं की आपले संदीप भाई माले असतील, अविनाश दादा पवार असतील, विशाल दादा खानावकर आणि पप्पू शेठ मांगरूल यांच्यामुळे कुठेतरी शरद क्षेत्र आपल्याला पाहायला भेटतंय. आज त्याही बंदीच्या काळात खूप संघर्ष केला, त्याही हा शरद क्षेत्र चालू ठेवला. आणि शर्यतीबद्दल सांगाल तर आज म्हणजे आमचं नाव कुठे पण असतो, आम्ही जाईल तिथे आम्ही नाव देतो. आणि आज पिंटू दादा आले माझ्याकडे आणि मला बोलले की जा बिंदास नाव ठेव, काय होईल त्यावर. मी जाऊन अर्धा गोंड्यावर नाव ठेवला. तेवढ्यात शुभम दादा आला आणि माझं नाव फिरवलं. तर मी बरं त्याला हात मिळवला की जाऊ दे, तुझी पण इच्छा होती की शर्यत खेळायची किस्मतची, मैत्रीपूर्ण शर्यत खेळू. आम्ही शर्यत खेळतो, कुठेही आम्हीचा जल्लोष दिसणार नाही, कारण आमच्या भाऊंची शिकवण आहे, मालकाची शिकवण आहे की कुठेही जिंको हारो जल्लोष कधी करायचं नाही, शर्यत ही मैत्रीपूर्ण खेळायची. बरोबर आहे दादा. अशा शर्यतींची कुठेतरी गरज आहे, कारण का आता बघा मागच्या कालामध्ये पायऱ्यामध्ये येऊन पळालेला हा विरुद्ध पण अशा गाड्या म्हणजे खेळायला पण मजा येतात. कधीतरी जल्लोष नाही झाला तर का, कारण का बघा आपण पुढच्या मैदानामध्ये काय सांगतात, आपल्याला एकमेकाची गरज पडेल पायऱ्यासाठी, आपण एकमेकाला विचारू. काय सांगाल तुम्ही? पायऱ्यामध्ये बघा आज शर्यत झाली, उद्या पायऱ्यामध्ये पण पळू, परवा गाडी पण होईल, असं चालतच राहील. पण शर्यत ही मैत्रीपूर्णच करायला लागते. शर्यत जर मैत्रीपूर्ण झाली तर हा शर्यत क्षेत्र टिकणार नाही. शर्यत क्षेत्र जर टिकवायचं असेल तर शर्यत ही मैत्रीपूर्णच खेळायला पाहिजे. बरोबर दादा. आज शर्यत झाल्याच्या नंतर कुठेतरी पोरांनी गुलाल फक्त बैलांना लावला आणि तसंच म्हणजे कोणत्याही प्रकारचा जल्लोष आडाओढा काहीच गोष्ट झाली नाही. काय सांगाल? नाही दादा, आम्ही जल्लोष कधीच करत नाही. भाऊंची शिकवणच तशी आमच्या की कुठेही जाऊ दे, की बैलाला आपल्या गुलाल घेतला की आपल्या बैलाला गुलाल लावायचा आणि जागेवर बांधायचा, पण कधी जल्लोष नाही करायचा. का तर समोरच्याला पण आपण इकडं आरडाओरडा केल्याच्या नंतर समोरच्याला पण कुठेतरी राग निर्माण होतो, वादाचं कारण होतं. त्यामुळे आम्ही कधी हे करत नाही, जल्लोष करत नाही. बघा दादा, तुमच्यासारख्या गाडा मालकांची मुलं म्हणजे आता ही सगळी मुंबईची जी सध्या आपली थिंकिंग चालू आहे की मैत्रीपूर्ण लढती व्हाय, यांच्या मुले आपल्या मुंबई बिंजोरचं नाव एकदम टॉपवरती चाललंय. तुम्हाला कसं काय वाटतंय? टॉप मध्ये चाललं म्हणजे बैला पण आपण कोणत्या नंदीला कमी नाही समजत आहे. प्रत्येक बैल आता ज्याच्या त्याच्या मालकासाठी पळतो आणि प्रत्येक नंदी हा टॉप मध्येच खेळतो. पण तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे आज मी पैऱ्यासाठी माझी पोरं असतील, म्हणजे आमची कशेले गाव असेल, भाऊ असतील, मोठे मालक असतील, आम्ही पैऱ्यासाठी खूप संघर्ष केला. की मागच्या काळामध्ये आम्ही नाव ठेवल्याच्या नंतर कोणी पण वासरं पण आमचं नाव फिरवत होती आणि वासराही पण गाडी मारलेली आहे. त्यांना वाटत होता की कुठेतरी नंदी म्हणजे मागं आलाय, पब्लिकनी नाही पळत, पब्लिकनी डिम झालेला आहे बैल. त्यामुळं आम्हाला पण म्हणजे पैऱ्यासाठी खूप असा संघर्ष करावा लागला. पण मी आज खरं तर पिंटू भाऊंचं आणि बुवाचं यांचं आभार मानेल की मी त्यांच्याकडे बैल मागितला होता, म्हणजे भरपूर आधी ते मला बोलत होते एक ना एक दिवस तुम्हाला मला बैल द्यायचंच आहे. पण त्याही खरोखर त्या दिवशी पण आमचा बोनिवली मैदानामध्ये आमचं नाव होता आणि आमची तीच गाडी पळणार होती, तिथं पण आम्हाला जोडण्यात आला. त्यामुळं आज आल्याच्या नंतर मैदानामध्ये ते मला बोलले होते की आपण दोन्ही साईडनी खेळू, पण किस्मत हा दोन्ही साईड पब्लिकच पळतो. त्यामुळं याला डावीने हातून काय आम्ही पळवला नाही कधी आणि बरोबर. आम्हाला पब्लिकचाच खेळ आवडतं. त्यामुळं त्यांचा मी खूप खूप आभार मानतो की त्याही आम्हाला स्वतःहून बैल दिला. आम्हाला पायऱ्यासाठी खूप संघर्ष करावा लागला, कोणी बैल नव्हतं देत. आम्ही बऱ्याच जणांना फोन केला, आम्ही त्या पायऱ्यांच्यात पळालेलो पण होतो, त्यांना आम्ही बैल पण दिला होता. पण आम्हाला कधी कुठेतरी मागं म्हणजे बॅड पॅच होती, त्यामुळे आम्हाला बैल कोण देत नव्हता. पण मी खरोखर त्यांचं खूप खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला एक शब्दावर बैल दिला. दादा जेव्हा बॅकफूट असतं ना, तेव्हा कोणी पण येऊन आपल्याला म्हणजे ट्रोल करून जाते किंवा कोणी पण आपल्याला बैल बैल नाही देत. पण हा संघर्षाचा काल कुठेतरी ओसरतो. रात्रीच्या नंतर शेवटी दिवस असतो, असंच काहीतरी आपल्या जोडीला होतंय. काय बोलाल? नाही आता म्हणजे किस्मतचं तुम्हाला सांगायला गेलं तर किस्मतने आज करून दाखवलं. आम्ही राहुलभाईबद्दल बोलायचं तेवढं थोडंच आहे. आणि त्याचं जो बैल आहे मथुर, तो म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचा कालीज आहे. आज त्याला कुठंतरी आपल्या किस्मतमुळे त्याची हार झाली. पण आम्ही काही जल्लोष केला नाही आणि हा जल्लोष करणार पण नाही. पण त्या बैल म्हणजे नंदी म्हणजे मथुर झाला, हा महाराष्ट्राचा कालीज आहे.
त्यामुळं तोची हार हो जीत हो त्याच्या पाठीमागे पब्लिक तेवढी आहे तेवढीच राहणार. दादा बघायला गेलं तर किस्मत आणि मथुर पण पळालेला आहे, एकदम चांगला स्पीड लागते या गाडीला. काय सांगाल मथुर सोबत पळाल्याच्या नंतर म्हणजे आपलं किस्मतच्या सभोवताली जी गर्दी होती ती पण एक काहीतरी वेगळीच गोष्ट सांगून जात होती. येणाऱ्या काळामध्ये कधी दिसेल का एकत्र? बघूया आता योग येतोय का. आम्ही बऱ्याच वेळेला फोन करतोय, मी शुभम दादाला पण फोन करतोय, पण शुभम दादा काय फोन उचलत नाही. राहुल भाईना पण फोन केलेत बरेच, पण राहुल भाईनी पण फोन केला नाही. 2 वेळेला फोन उचलले होते. तर मी त्यावेळेला पैरा मागत होतो म्हणजे मथुरचा. त्यावेळेला राहुल भाई बोलत होते की शुभमला विचारतो आणि तुम्हाला आपली गाडी पळवू. पण शुभम दादा कुठेतरी फोन केला की शुभम दादा फोन उचलत नव्हता. त्यामुळे आज म्हणजे मला याच्यात पिंटू भाऊंच्या पायऱ्यामध्ये पळायला योग आला. आणि आज मला वाटत नव्हता म्हणजे की आम्हाला पण आमच्यावर नाव फिरला. ज्या वेळेला आमच्यावर नाव फिरला त्यावेळेला आम्हाला वाटत होतं की घरची गाडी आणि एलियन आता खूप म्हणजे मोठी खरेदी आहे भाईंची. त्यामुळे आम्हाला कुठेतरी वाटत होतं आणि आमचे मोठे मालक पण बोलले होते. एलियन मी बोललो ज्यावेळेला मला फोन आला त्यावेळेला मी बोललो की आपल्यावर अशी अशी गाडी फिरली. तर भाऊ मला बोलले की आपल्याला गाडी भेटेल का. मी पण त्यांना बोललो की आता बघूया, आता नंदी आहेत, नंदीचं काम नंदी करणार आहेत. हार या जीत काय प्रत्येकाची होतच असते. दादा तुम्हाला काय वाटलेलं, कारण का बघा समोरची गाडी पण एकदम मोठी, मथुर बोलला तर मुंबईचा कालीचा आणि एलियम पण सध्या मुंबई बिंजोर मध्ये खालून जो सुट्टीला एकदम टॉपला निघत असेल, म्हणजे आतापर्यंतचा जेवढ्या गाड्या झाल्या सगळ्यांना खालून टाकून निघलाय, काय सांगाल? काय मथुर बद्दल सांगाल तेवढं थोडंच आहे, पण आपल्या गळ्यात पण बैल टॉपचा होता. हम्म. वजीर बोलला तर खालून जी गाडी खेचतो ती गाडी एकदा अंतर दिला का तो अंतरच देतो. बरोबर. आणि आज पण तसंच घडलं. आजचा गुलाल किती महत्वाचा होता तुम्हाला, कारण का समोर पण मोठी गाडी होती. गुलाल काय प्रत्येक वेळेला महत्वाचाच असतो. आम्ही गुलालासाठीच खेळतो, पैशासाठी खेळ करत नाही आणि नावासाठी खेळ करतो. आमच्या मालकासाठी खूप म्हणजे किस्मत ज्या वेळेला त्याच्या इज्जतीचा प्रश्न येतो, मालकाच्या इज्जतीचा प्रश्न येतो, त्यावेळेला किस्मत करून दाखवतो. दादा बघा जसं नाव आहे त्याचा किस्मत, तसंच किस्मत मध्ये तुम्हाला भेटलेला आहे. खूप कमी पैशाची खरेदी, पण तो एवढा मोठ्या शर्यती करतोय की संपूर्ण महाराष्ट्रभर नाव झालंय. कसं वाटतंय आज तुम्हाला की एवढ्या कमी किमतीचा नंदी आणला आणि एवढं मोठं नाव करतोय? ना आमची खरेदी तेवढ्याच रुपयाची असते. कधी आम्ही काही खरेदीचं म्हणजे कुठे बोललो नाही, खरेदी सांगत पण नाही. पण किस्मत ज्याप्रमाणे त्याचं नाव आहे किस्मत, तो खरोखर मालकासाठी किस्मत करून दाखवतो. नक्कीच, म्हणजे एक चांगलं नशीबवान म्हणून मालकाचं नाव आज इथपर्यंत करतो. आणि किस्मतचं सांगायचं झालं तर आता एकदम टॉप मध्ये बोलते. येणारा काळ कसा असेल किस्मतचं, काय वाटतं तुम्हाला? तो मालकासाठी पळेल आणि येणारा काल पण त्याच्यासाठी खूप म्हणजे आमच्यासाठी आनंदाचा असेल की आम्हाला आज एवढा मोठा नंदी लागलेला आमच्या दावणीला. आणि खरं सांगायचं म्हणजे मेन तुम्हाला सांगायचं म्हणजे मालकाचं जे मालकाची नीती आहे ना, मालकाची ती साफ लागते. आणि तसा आमचा मालक आहे. आमचा मालक तुम्हाला कधी दिसणार नाही मैदानात. बरोबर. या बैलाचा मालक पण तुम्हाला माहित नसेल अजून की कोण येतो. तर सर्वप्रथम मीच असतो, पोरा असतात, आमचा कशाला गाव असतो. पण तुम्हाला कधी मालक दिसलेला आहे का मला सांगा. कधीच मालक दिसणार नाही. जे काय असतं मालकाने एवढा विश्वास टाकलेला आहे, आज कुठेही जावो बैल फक्त आम्हाला भरून देतो आणि मालक डायरेक्ट सांगतो का जा तुम्ही मैदानात, तुम्हाला काय करायचे ते करा. बघा एवढा विश्वास कुठून कुठे तुमच्यावरती आहे, तुम्ही किती स्वतःला भाग्यशाली समजताय? खूप मी स्वतःला म्हणजे आता तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे मला वडील नाहीत. मी भाऊलाच म्हणजे माझ्या वडिलांच्या जागी ठेवलेले की सर्वप्रथम जे काय आहे ते आमचं तेच आहेत. नक्की दादा, खूप सारा वेळ घेतल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं शुभेच्छा करतो. एक चांगली गाडी केली आणि एक चांगला गुलाल झाला. जाण्यापूर्वी दादा बघा आता अगोदर पण गाडी पळाली आहे, समजा शुभम दादांनी कॉल केला तर ही गाडी आपल्याला एकत्र पळताना बघायला भेटेल का? हो 100% शुभम दादांनी कॉल केला तर आम्ही गाडी पळू. पण कुठेतरी आम्ही पण कॉल करत होतो दादांना की दादाला बोललो म्हणजे आम्ही कॉल आमचा रिसिव्ह केला नाही दादांनी, शुभम दादांनी. भाई कुठेतरी कॉल रिसिव्ह करत होते, पण शुभम दादा कॉल रिसिव्ह करत नसल्यामुळे आता मैंने म्हणजे नियोजन शुभम दादाच करतो, त्यामुळे कुठेतरी पायऱ्याचा योग जुळून आला नाही. नक्कीच दादा, खूप सारे शुभेच्छा येणाऱ्या काळामध्ये. पुन्हा एकदा बघा मैत्रीपूर्ण लढती कशा असतात ते संपूर्ण दुनियेला दाखवताय तुम्ही. तुमच्या चांगल्या स्वभावामुळे आज तुम्हाला दुनिया ओळखतं, महाराष्ट्र ओळखतं आणि अशा शर्यती करत राहा, असाच आनंद करत राहा. जाता जाता एवढं बोलाय, सभोवताली तुमच्या जी पोरं आहेत यांच्या मुलं कुठून कुठेतरी खेळ होत आहे. आज मालकाचं नाव तुमच्या मुलं, संपूर्ण टीम मुले होतं, काय बोलाल? मी आता म्हणजे पोरांचं सांगायला गेलं तर आता पूर्ण कशाला गाव आमच्या सोबतच असतो किस्मतच्या. आणि कुठेतरी त्याला म्हणजे असं फार्म हाऊसला ज्या वेळेला ती दावण आहे तिथं कोणी बारीक पोरगा जातो तिथं त्याला खायला टाकतो. आणि म्हणजे बैलाचं सांगायला गेलं ना, त्याला तुम्ही कडाला या काहीच करत नाही, बैल मारत नाही काय नाही. त्यामुळे पूर्ण कशाला गाव त्याला म्हणजे मानतो आणि त्याला चारा पाणी वगैरे सगळं हे करतो. त्याची खूप मेहनत आहे पूर्ण कशाला गाव. नक्की दादा, खूप सारे शुभेच्छा. असाच महाराष्ट्रभर नाव करत राहा, असंच संपूर्ण महाराष्ट्राला चांगल्या चांगल्या शर्यती दाखवत राहा. धन्यवाद दादा. धन्यवाद.